प्रेक्षक आलाय तो जो रिकाम्या हाताने जाता कामा नये, आयोजकांचा हाच मानस असला पाहिजे। त्यामुळे प्रेक्षकांनी परिसीमेपलीकडे आपली फिल्डिंग लावून घ्या, कारण की बॉल वापरण्यात आला 70-70 चा, लगातो 6। चला गोलंदाजी मार्ग देतोय धीरज भोईर आणि समोर आव्हान असेल पंचांचा इशारा होतोय, सामन्याला होते सुरुवात। गोल्ड स्टार विरुद्ध विक्रांत, दोन आयकॉनच्या साथीने दोन्ही संघांमध्ये। गोल्ड स्टार संघामध्ये बंटी बद्रिके आणि धीरज भोईर, आणि विक्रांत संघामध्ये सूरज पाटील जो स्ट्राइकला आहे आणि नॉन स्ट्राइकला आहे स्थानिक खेळाडू भावेश जोरे। गोलंदाज तयार, पहिले षटक मार्गस्थ होते। चला 5 षटकांचा सामना। पहिला चेंडू पंचांच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केला, पंचांचा इशारा येतोय षटकार, लगातो 6। आयकॉन खेळाडू म्हणून मला काय इथं बोलवलं, एक प्रात्यक्षिक त्याने निश्चित दाखवलंय। 6 धावा धावफलकावर। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, चांगला चेंडू, दुसऱ्या चेंडूचा समाचार, बिरकावून दिला चेंडूला च्या दिशेने, हा दुसरा षटकार। षटकाराची एंट्री होणार का? पहिला सामना आहे, परंतु गोलंदाज मात्र गोलंदाजी करत असताना समोरचा फलंदाज मात्र 2 चेंडूवर 2 षटकार। तिसऱ्या चेंडूवर तिसरा षटकार येणार का? षटकारांची एंट्री होणार का? आयकॉन विरुद्ध आयकॉन अशी लढत पाहतो आपण। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, काल चौकार एंट्री निश्चित झाली ओमकार सर, आणि वरची कडा। गोलंदाजाने अगदी मनसुबा कायम केला होता, 2 चेंडूचा समाचार घेत असताना परिसीमेकडे निश्चित तुम्हाला धाडला असेल, पण तो तिसऱ्या चेंडूवर मी बाद देखील तुला केलाय। फलंदाज बाद होतोय। एक गडी असता सायकल देखील मिळाली, तो विजय आखाडे, आणि याचबरोबर या स्पर्धेच्या दरम्यान दाखल होत आहेत ते आमचे साथी समालोचक मयुरेश कदम, त्याचबरोबर मला वाटतं रवी लोटनकर हे इथे उपस्थित होतात। बंड्याबाई चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत। पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार लगावले, तिसऱ्या चेंडूवर देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची हलकीशी कडा आणि विजय पार्टीने पकडलेला झेल, फलंदाजाला मात्र बाद व्हावं लागलं। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, अच्छे चांगला चेंडू, चेंडू हवेत, एसटी रक्षक चेंडूच्या खाली, दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर। म्हणून मला का बोलवलं, पहिल्या 2 चेंडूचा समाचार घेत असताना फलंदाजाने दोन्ही चेंडूला परिसीमेच्या पलीकडे धाडलं, परंतु त्यानंतर रणनीती आखली आणि टेनिस विश्ववंत नामवंत खेळाडू मला आयकॉन म्हणून मला का बोलवलं गेलं, तीच कामगिरी करत असताना धीरज भोईरनी गोलंदाजी केली।
तिसऱ्या चेंडूवर आयकॉन खेळाडू बाद झाला आणि चौथ्या चेंडूवर स्थानिक पातळीवर खेळणारा विजय आखाडे देखील तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या तिथे स्थिरवले 12 धावा. षटक क्रमांक 1 सुरू आहे. आता स्ट्राईक वर आहे तो जीत. हा देखील माथेरानपासून दूरवर जात असताना केपीएलच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली या खेळाडूला देखील एक सायकल मिळाले आणि गोलंदाजीमध्ये अगदी स्टेट गनची त्याला उपमा दिली गेली. तो जीत मात्र गोलंदाजी मार्गवर आहे. नाजूक परिस्थिती आहे. मिडल विकेट मध्ये कुणाला तरी खेळावं लागेल पण जीतची देखील फलंदाजी चांगली राहिली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. उलटा चेंडू होता परंतु चेंडू निघून गेला. चेंडू थांबणार नाही. येतात या 4 धावा. 22 रुपयामध्ये प्लस वाईट प्लस वर 4 धावा. धीरज भोईर चांगली गोलंदाजी करतोय. प्रत्येक गोलंदाजीच्या चेंडूच्या दरम्यान रणनीती आखतोय. सुरुवातीच्या 2 चेंडूवर फटका मस्जिद खाल्ले पण तिसऱ्या चेंडूवर मात्र फलंदाजाला बाद केलंय. चौथ्या चेंडूवर देखील एक फलंदाजाला घातलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यष्टांचा वेध. फलंदाज बाद. काय गोलंदाजी पहा. धीरज भोईरच्या गोलंदाजीच्या सुरुवातीच्या चेंडूवर समाचार घेत असताना प्रेक्षकांना असं वाटलं होतं या गोलंदाजाच्या प्रत्येक चेंडूचा समाचार घेतला जाईल परंतु तसं घडलं नाही मित्रांनो. एका चेंडूचा खराब झाल्यानंतर दुसरा चेंडू बंद चांगला टाकत असताना जीतला देखील त्रिफळा चित करून तंबूच्या आश्रयाला धाडले. नवीन खेळाडू गेलाय स्थानिक पातळीवरचा आकाश. बंटी बद्रिकेने साथीला आणलेला खेळाडू अगदी चांगला आहे. बंटी बद्रिकेसाठी ही खेळपट्टी हे क्रीडांगण नवीन नाहीये. बऱ्याच वेळा बऱ्याच संघामध्ये तो येत असतो आणि या वेळेला मात्र तो गोल्डन स्टार संघामध्ये आला आणि त्याच्या साथीला असलेला धीरज भोईर देखील पहिलं षटक हाताळताना 3 यश त्याला संपादन करण्यात आलं. स्ट्राईकवर असेल आता आकाश. नॉन स्ट्राईकला असेल संघाचा संघनायक भावेश जोरे. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 17 धावा. 17 धावाचं समीकरण राहिले. गुणलेखक सर खतरा कोणाला असणार. चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. अगदी यष्ट्यांवरनं चेंडू निघून गेला. षटक घोषित झालाय. 6 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर 17 लागल्या आणि 3 गडी मात्र तंबूची आशेला. ठोक डीजे. सरा सुट्टीचा दिवस आहे. प्रेक्षक राजा आज या क्रीडांगणाकडे त्याची पावलं निश्चित येतील. टेनिस क्रिकेटच्या .in माध्यमातून ही स्पर्धा जरी कव्हर केली जात असली तरी प्रेक्षक वर्ग मात्र आज या क्रीडांगणाकडे निश्चित येईल. माथेरान म्हटलं की पर्यटक हंगाम. पर्यटनावर अवलंबून असलेलं आणि गर्द हिरव्या वनराईमध्ये वटलेलं हे भलं मोठं क्रीडांगण वीर हुतात्माबाई क्रीडा संकुल आणि तिथे सुरू असलेला हा क्रिकेटचा खेळ. पहिलं षटक संपलं. 6 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 17 आणि 3 विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला. गोलंदाजी मार्ग येतोय बंटी बद्रिके आणि बराच उशीर नॉन स्ट्राईकला असलेला भावेश झोरे मात्र स्ट्राईक घेईल पण तो सामना असेल तो बंटी बद्रिकेच्या गोलंदाजीचा. धीरजने चांगली गोलंदाजी करत असताना 17 धावा निश्चित खर्च केला पण तो 3 यश देखील त्याने संपादन केलं. दुसरं षटक मार्गस्थ होते. गोलंदाजीवर आहे बंटी बद्रिकाने समोर आव्हान भावेश जोरे याचं. अतिशय चांगला चेंडू फक्त थोडासा टॅप केलाय. छत्रसे चेंडूच्या मागे जाणार. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. गोळीच्या वेगाने येतील या 4 धावा. या 4 धावीने धावसंख्या धावफलकावर लागतात 21 धावा. माहिती धावा उभाराव्या लागतील. बलाढ्य असा गोल्डन स्टार संघ आहे जो गोल्डन स्टार संघ सरावासाठी याच क्रीडांगणाचा याच खेळपट्टीचा वापर करत असतो.
घरच्या मैदानावर खेळत असताना त्याला देखील सावध पवित्रा घ्यावा लागेल, कारण की बंटी विक्रांत संघाची नाही म्हटलं तरी या माथेरानच्या क्रिकेट हंगामामध्ये 2 स्पर्धेमध्ये विजेते स्थान मिळवलंय. 2024चा इतिहास जर पाहिला तर 3 वेळा विजय संपादन करणारा हा इतिहास विक्रांत संघाच्या नावावर राहिला. त्या इतिहासाला पुन्हा एकदा गवसणी घालणार का विक्रांत संघ, का गोल्डन स्टार संघ त्या विजयाचा घोडदौड रोखणार? जाऊया मैदानाच्या दिशेने. जे चांगला चेंडू हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली क्षेत्र आहे, क्षेत्र असेल तितकंच चांगलं. हा मला वाटतं डॉक्टर साहेब तिथे. यानंतर होणारा सामना बंड्या बॉयज बी विरुद्ध एसपी इलेव्हन. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपल्या खेळाडूची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. चला दुसरं षटक मार्गस्थ होतंय बंटी बद्रिके गोलंदाजी मार्कवर. अच्छे चांगला चेंडू, टप्पा पडला त्या चेंडूने उसळी घेतली. हिस्त माथेरानच्या लाल मातीवरची खेळपट्टी, आणि या खेळपट्टीवर खेळत असताना चेंडू कधी खाली राहतो तर कधी उसळी घेतो. पण याच दरम्यान या स्पर्धेचे सर्वेसर्वा अगदी बंड्या बॉईज संघाच्या पाठीशी कणखरपणे उभे असलेले हिरण जाधव येथे उपस्थित होत आहेत, आणि त्याचबरोबर देवेंद्र मोरे इथे उपस्थित होतात. या सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न, चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. येतात या 4 धावा. अच्छे चांगला चेंडू हळूवारपणे बसला होता, पण तो पंच फिरतात. व्हाईट बॉल, नो बॉल. यस, चला पुढील चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, पुढील चेंडू असेल फ्री हिट. फलंदाजाला संधी असेल मोठा फटका मारण्याची, त्या संधीचं सोनं करणार का? पण तो नाही. गोलंदाजांनी मात्र रणनीती आखली. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये चेंडू थोडासा सर्कल मध्येच राहिला. धावसंख्या तिथे स्थिरावले. धावसंख्या दफलकावा लागल्यात 26 धावा. हा बंड्या बॉईज बी संघाचे कर्णधार सतीश शिंदे इथे उपस्थित होतात, त्यांचं हार्दिक स्वागत. असे चांगला चेंडू, चेंडूला फक्त दिशा दिली. दुसऱ्या धावेचा धावचीत होण्याची संभावना. पण ती एक धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या धावफलकावा लागल्या 27 धावा. 12 चेंडूचा खेळ झाला, 27 धावा धावफलकावा लागल्यात. सत्तावीस धावा. बंटी बद्रिकेची देखील गोलंदाजी गुणलेखक सर नाही म्हटलं तरी चांगली राहिली. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय विशाला गोलंदाज. स्थानिक पातळीवर खेळत असताना जशा प्रकारची गोलंदाजी केली जायची तशाच प्रकारची गोलंदाजी विशाल करणार का? कारण की समोर तेवढंच तगडं आव्हान आहे. यावेळेला त्याची फलंदाजी तितकीच चांगली राहिली. तो विक्रांत संघाचा कर्णधार भावेश जोरे. हा दोन्ही संघाचे कर्णधार त्यांच्यामधली लढत.
चांगला चेंडू, चेंडूला फक्त दिशा दिली परंतु क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहे. क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं, आपल्या संघासाठी 2 धावा तर निश्चित वाचवल्या असतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, पुढे मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, निदाव चेंडूची सांगता होते. पहिल्या चेंडूचा समाचार घेत असताना निश्चित धावा आल्या, दुसऱ्या चेंडू मात्र डॉट आलाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गवर विशाल, समोर आव्हान असेल आकाशाचं, एक युवा खेळाडू. पुढे मारण्याचा प्रयत्न होता, चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडू वेग घेतोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाणार परंतु समोरून खेळाडू येतोय. दुपारच्या सत्रामध्ये नाही म्हटलं तर सूर्यनारायण आग ओळखतोय नाही. याही परिस्थिती माथेरानच्या या क्रीडांगणावर क्रिकेटचा खेळ रंगाळला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा त्या दिशेला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. निदाव चेंडूची सांगता होते. स्थानिक पातळीवर खेळत असताना कशा प्रकारची गोलंदाजी करायची हे स्थानिक खेळाडूंना अगदी एकमेकाचे वीक पॉइंट असतात. त्या वीक पॉइंटच्या दिशेने मात्र गोलंदाजी करावी लागते आणि तीच गोलंदाजी करतो विशाल. पुढे मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे. एकच धावे समाधान, एका धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्या 32 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अतिशय चांगला चेंडू, 3. 18 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या धावफलकावर लागल्या 32 धावा. विरुद्ध बंड्या बॉईज बी. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती नाणेफेकीसाठी यायचंय. सामना असेल बंड्या बॉईज बी विरुद्ध SP 11. बंड्या बॉईज चषक 2025 सुवर्ण पर्व 10वा पॉवर्ड बाय दिशा क्लासेस यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सुरुवात. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधला पहिला सामना. गोलंदाजी मार्कवर येतोय सूरज, धीरज, धीरज या अगोदरचं षटक अगदी त्यांनी चांगलं टाकलं. 17 धावा निश्चित गुणलेखसर खर्च केल्या पण 3 विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला धरला. तशाच प्रकारची गोलंदाजी होणार का? कारण दोन्ही फलंदाज स्थानिक पातळीवरचे आणि गोलंदाजीवर सज्ज झालाय तो आयकॉन खेळाडू धीरज भोईर. आयकॉन म्हणून मला का बोलावलं आणि तशा प्रकारची गोलंदाजी या अगोदर षटकामध्ये केली तशाच प्रकारची गोलंदाजी करणार का? कारण क्रिकेटच्या खेळामध्ये जरतर आणि यदा कदाचित याला क्रिकेटमध्ये धारा नाही आणि जरतर शिवाय क्रिकेट देखील नाहीये. षटकाला होते सुरुवात, चौथं षटक मार्गस्थ होत आहे.
नुमॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्र चेंडू पर्यंत येणार, चेंडू उचलणार, फेकणार, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, ही धोक्याची घंटा. एकच धाव मिळाले. दुसऱ्या धाव्या दरम्यान आकाशला नवीन फलंदाज जातो, आयकॉन खेळाडू मयूर वाघमारे. मयूर वाघमारे साठी ही खेळपट्टी हे क्रीडांगण नवीन नाहीये. आयकॉन ची संकल्पना जेव्हापासून या माथेरानच्या क्रिकेटमध्ये अंमलात आली तेव्हापासून मला वाटतं सागर सर मयूर वाघमारे आपण या खेळपट्टीवर पाहिलाय. पण तो जसा जसा दिवस गेले, वर्ष गेले, क्रिकेट खेळ बदलू गेला. त्यानंतर क्रिकेटमध्ये ज्यांनी ज्या आयकॉन म्हणून आपला नावलौकिक केला त्यामधला एक हा मयूर वाघमारे. पण तू यावेळेला तो आपण पाहतो विक्रांत संघातून दाखल झाला, पण त्याच्या विरोधात गोलंदाजी करणारा धीरज देखील त्याच प्रकारची चांगली गोलंदाजी करतात हे निश्चित असेल, कारण की लढत असेल धीरज विरुद्ध मयूर. अच्छे चांगला चेंडू, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही केला. प्रत्येक गोलंदाजाच्या चेंडूच्या दरम्यान गोलंदाज मात्र रणनीती जागतोय, त्याला जुगारातून फलंदाजी देखील करावी लागेल. पहिल्या चेंडूचा समाचार घेत असताना बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, समोर आव्हान असेल मयूर वाघमारेचं. त्याने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु हे काय झालं, अगदी शून्यावर परतलाय. काहीसा निराश असेल मयूर आपल्या स्वतःच्या फलंदाजीवर, परंतु निर्णायक गोलंदाजी केली ते धीरज याची. मयूरला मात्र शून्यावर बाद होऊन परतवण्यामध्ये यशस्वी झालाय तो धीरज गोलंदाज. काय गोलंदाजी आहे, गोलंदाजीमध्ये भेदकता आहे. अगदी फलंदाजाला कुठल्याही प्रकारची संधी देत नाहीये गोलंदाज. आयकॉन म्हणून मला का बोलवलं, बलाढ्य अशा गोल्डन स्टार संघामध्ये गोलंदाजी करण्याची संधी मला मिळाली. या अगोदरच्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या, 3 गड्यांना मात्र तंबूच्या आशयाला. दुसरं षटक मार्गस्थ करतो, चौथं षटक मार्गस्थ होते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. निताव चेंडूची सांगता होते. या स्पर्धेला अगदी नाही म्हटलं तर ऑफिशियल पंच, गुणलेखक, tenniscricket.in ची संपूर्ण टीम कालपासूनच दाखल झाले, त्यांचं देखील करूया स्वागत. एक वेगळा ग्लॅमर येऊ लागला टेनिस विश्वाला. फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, परंतु जेल सुटतोय. ही देखील एक संधी होती, धीरजला पुन्हा एकदा एक सफलता मिळाली असे, पण डॉक्टर सरांकडून एक जेल मात्र निश्चित सुटलाय. एक जीवदान मिळालं, त्या जीवदानाच्या जोरावर विक्रांत संघ धावांच्या गणित पुढे नेणार का, कारण की धावफलक तिथे स्थिरावलाय. फटका फसलाय, पण तो क्षेत्राच्या भरपूर दूर आहे. अप्रतिम जेल. दुसरं षटक आता संघाचा चौथं षटक चालू असताना धीरजला पुन्हा एकदा एक सफलता मिळाली. अप्रतिम झेल असा घेतला त्या गोल्डन स्टार संघाच्या खेळाडूने. धावसंख्या तिथे स्थिरावले.
34 धावा आणि चौथं षटक मार्गस्थ आहे. ज्या खेळाडूंनी झेल घेतला त्या खेळाडूचं नाव आहे कौशल. चार षटकांचा खेळ झाला. धावसंख्या दफालकावा लागल्या 34 धावा. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय वैभव. चला यानंतर होणारा सामना SP11 विरुद्ध बांड्याबाई बी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती टॉस बॉक्स मध्ये यायचे. चांगला चेंडू परंतु डाव्या एसटीच्या अगदी बाहेर गेलाय. व्हाईट बॉल. पहिला चेंडू 5व्या षटकातील व्हाईट बॉल येतोय. एक धाव देखील धावफलकावा लागते परंतु या 6 चेंडू मध्ये विक्रांत संघाला धावा उभाराव्या लागतील. धावफलक अगदी मंदावलाय परंतु गोलंदाजी तितकी धीरजने चांगली केले. बंटी पत्रिकेच्या गोलंदाजीचा समाचार घेत असताना देखील चाचपडत खेळले गेले पण स्थानिक पातळीवरचे गोलंदाज मात्र तुमच्या समोर आहेत. अलाउंड द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्र आहे तिथे 2 क्षेत्र चेंडूच्या दिशेने पाळण्याने अडवण्याचा प्रयत्न यशस्वी देखील होत आहेत. 37 धावा धावफलकावर. शेवटचा षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकातील काहीशा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलक अगदी मंदावलाय तो विक्रांत संघाचा. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या धावफलकावर 38 धावा. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न निश्चित करताय पण तो बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाही. स्थानिक पातळीवरचे दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज देखील स्थानिक पातळीवरचा आहे परंतु त्याचा समाचार कुठल्या प्रकारचा केला जात नाहीये. वारपाणी चेंडूला दिशा दिले. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकाच धावे समाधान. या अगोदरचं षटक जे धीरज चपडलं त्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केला. ती देखील गोलंदाजी चांगली राहिली. सुरुवातीच्या षटकामध्ये 17 धावा निश्चित दिल्या पण तो 3 यश मिळाले होते. चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. चांगला चेंडू गती परिवर्तन केलं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निधाव चेंडूची सांगता होते. शेवटच्या षटकातील काहीशा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न निश्चित करतात विक्रांत संघाचे फलंदाज पण तो बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये. मंड्याबाई चषक 2025 सुवर्ण पर्व 10 पॉवर्ड बाय दिशा क्लासेस. हा मोठा फटका. बऱ्याच उशिरानंतर सागर सर हा सामना सुरुवात झाला आणि तेव्हापासून प्रयत्न मात्र निश्चित करत होते आणि बऱ्याच उशिरानंतर स्थानिक पातळीवरच्या खेळाडूंच्या बॅटीतून आलेला हा षटकार. या स्पर्धेला प्रामुख्याने फार उशिरा सुरुवात झाली त्यामुळे तुम्हाला विनंती असेल की तुम्ही सहकार्य करा. या 7 धावेने धावसंख्या दाफलकावा लागल्या 45 धावा. हे चांगला चेंडू. यष्टीरक्षक मात्र चुकतोय. चेंडू निवे घेतला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाणार पण तो किती धावा जमा करणार विक्रांत संघ. पंच किती धावा 3. धावा. 5 षटकांचा खेळ झाला. 48 धावा धावफलकावा लागल्यात. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. मी मात्र थांबतोय. तुम्ही मात्र थांबू नका. पाहत राहा ऐकत राहा हा थरार क्रिकेटचा.
मी विनंती करतो समीरबाई यांच्या हस्ते नाणेफेक होणार आहे। कृपया कॅमेरा या ठिकाणी टॉस बॉक्स कडे वळवायचा आहे आणि एक रंगतदार लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता मैदानात जाऊन दादा संघ माथेरान क्रिकेट वरती अधिराज्य असलेले दोन संघ विक्रांत यांच्या विपक्ष आहे तो गोल्डन स्टार क्रिकेट संघ आणि अगदी ग्रामीण क्रिकेट मधले नावाजलेले खेळाडू अगदी रायगड ग्रामीण क्रिकेट मध्ये आपण म्हणू शकता बंटी बद्रिके आहे, धीरज भोईर आहे, सूरज आहे, वाघीवाड्याचा प्लेयर आहे, दारावेचा धीरज भोईर अगदी नवी मुंबई परिसरातील एक नावाजलेले प्रतीक आपल्या समोर एक खेळाडू खेळताना दिसतील। एक रंगतदार लढाई देखील असेल टॉस नंतर मी तुम्हाला नक्कीच सांगेल। 2 धावांची पेनल्टी देखील असणार आहे। तर धावा झालेल्या होत्या टोटल त्या 48 + 2 50 म्हणजे 51 धावांचं आव्हान असणार आहे जिंकायसाठी ते गोल्डन स्टार क्रिकेट संघाला। सागर सर थोडं थांबवतो। एसपीएल संघाचा संघनायक बंड्या बॉयज बी संघाचा संघनायक इथे उपस्थित झालाय। नाणेफेकीसाठी यायचे टॉस बॉक्स मध्ये। ओव्हर टू सागर सर। की प्रतीक आम्हाला सांगतोय की या ठिकाणी रंगतदार लढाई आपल्याला पाहायला मिळेल। अगदी ग्रुप ऑफ डेथ मध्ये दोन्ही संघ एकामेकाच्या विरोधात अनेक वेळा फायनल मध्ये खेळणारे दोन संघ माथेरान टेनिस क्रिकेट ग्रामीण क्रिकेट मध्ये। सागर सर थांबवतो। तर सामना असेल SP11 विरुद्ध बंड्या बॉयज बी। एक बिग फाईट बंड्या बॉयज चषक 2025 आणि आमचे पाहुणे समीर भाई यांना विनंती करेल आपल्या हस्ते नाणेफेक होईल। सतीश या बाजूला चला। कोण मागतंय कोण मागतंय? चला दोघांनाही बेस्ट ऑफ लक। चला कोण मागतंय? चला कॉल फर्स्ट बंड्या बॉयज बी। चला निर्णय लवकरच कळवा। दोघांनाही शुभेच्छा। नक्कीच सामन्याला सुरुवात होते। पुढच्या सामन्याचा नाणेफेक जिंकला SP11 संघाने आणि त्यांच्या विरोधात बंड्या बॉयज अशी रंगतदार बंड्या बॉयज बी अति रंगतदार लढत पाहायला मिळणारे। आयोजक स्वतः सतीश शिंदे आपण पाहू शकता कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आणि SP11 क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून अगदी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। आणि नक्की आपण कालच पहिल्या सामन्यापासून अगदी सांगितले नाणेफेक झाल्यानंतर आपल्या कर्णधाराने डिसिजन लगेच सांगायचंय। त्यामुळे काय विचारायचं काय ठरवायचं ते ठरवणंच नाणेफेकीसाठी या आणि मैदानात आपण रंगतदार लढत सौरभ नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच बंड्या बॉयज बी आणि SP11 आपली लिस्ट देखील लवकरात लवकर संपर्क साधायचा कुमार शेट्टे यांच्याशी। दोन्ही संघांनी आपली प्लेइंग 12 ची लिस्ट द्यायची। शिखर रांझाने आज आपण पाहू शकता आयोजकांच्या भूमिकेत काल नव्हते। काल त्यांची ग्रामीणची मॅच होती अगदी रतनबुवा पाटीलला, परंतु आज मात्र मैदानामध्ये दाखल आहेत। नक्कीच स्टार गोलंदाज आहेत ते। आणि नक्कीच मैदानाकडे वळूया आपण पुन्हा एकदा एक रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। गोल्डन स्टार विरुद्ध विक्रांत पहिल्या 17 मध्ये 48 धावा केल्या, 2 धावांची पेनल्टी अशा 50 धावा झाल्या आणि 51 धावाचं आव्हान घेऊन अगदी स्ट्राईक वर आपण पाहतोय खालापूर परिसर बिलॉंग करणारा आणि रायगड प्रीमियर लीग 2023 चा मॅन ऑफ द सिरीज बंटी बद्रिके यांच्या समोर गोलंदाजी करणारे अगदी मयूर वाघमारेला आपण पाहू शकता। यावर्षीचा रायगड प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज म्हणजे ती लढत असणारे ओंकार 2 मॅन ऑफ द सिरीज मध्ये अगदी रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधले 2 हिरे आज आपल्या समोर माथेरानच्या वीर हुतात्मा क्रीडा संकुलामध्ये आपल्याला खेळताना दिसतात। आणि रंगतदार लढत अगदी 5 षटकांचा सामना आहे। 30 चेंडूंमध्ये 50 धावा 51 धावांचं आव्हान पेलवायचंय। चांगली गोलंदाजी विक्रांत क्रिकेट संघाची आहे, एकदम दमखम असलेली गोलंदाजी आपण पाहू शकता। सौरभला आपण पाहू शकता खेळताना बंड्या बॉयज बी मध्ये प्रतिनिधित्व करताना दिसेल। समोर मैदानात रंगतदार लढत आपण पाहू शकता। मयूर वाघमारे तो बंटी बद्रिके
पहिला चेंडू शॉर्ट बॉल होता, सुंदररित्या कटावलाय, कट केलाय, अगदी चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि मयूरच्या विपक्ष बंटीच्या बॅट बंद येतोय. पहिल्या चेंडूवर चौकार. नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार आला, 4 धावांनी आपलं खातं अकाउंट ओपन केलेलं आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू होता, थोडा लांब ठेवलेला होता चेंडूला, यावेळेस कमी उसळी भेटली. चेंडू मात्र निर्धाव येतोय, कमबॅक करतोय मयूर आपल्या गोलंदाजीने. अगदी मयूर देखील पाहिले माथेरान टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा याचा आयकॉन खेळणारा खेळाडू आणि यावर्षी प्रचंड फॉर्म मध्ये आहे. काल देखील मॅन ऑफ द सिरीज झाला होता, रायगड प्रीमियर लीगची मॅन ऑफ द सिरीजची कार त्याला भेटली होती. आणि त्याच्या समोर बंटी बद्रिके, तो देखील अगदी माथेरान मधला खेळाचा खूप सारा अनुभव. यावेळी शॉर्ट बॉल होता, त्याला कटावलाय काऊ कॉर्नरच्या दिशेला. अनिकेत आखाडे आहे, परंतु अनिकेतला या ठिकाणी उलकावणी दिली आहे चेंडूने. चेंडू ट्रॅव्हल होतोय, आणखीन एक येतोय, बंटी बद्रिकेच्या बॅट मधनं चौकार. आपण जर पाहिले तर पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसरा निर्धाव आलाय, परंतु तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा चौकार या ठिकाणी आलेला आहे. मयूर वाघमारे वरती अगदी काउंटर स्ट्राईक केलेला आपण पाहू शकताय बंटी बद्रिकेकडनं. हा खूपच उसळ घेतलेला चेंडू होता, अगदी त्याला टेनिस सारखा पुश केलेला आहे. आणि जीतने अगदी सुंदर प्रयत्न केला होता, संधी उपलब्ध झाली होती. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, हा येतोय चौकार. यावेळेस पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली, त्या ठिकाणी पंच केलं. अनिकेत आखाडे त्या ठिकाणी आहे, सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा काही थांबणार नाहीयेत. 2 धावेच्या जायना अगदी पहिल्या 14 धावा धावफलकावर लागतात. पहिल्या षटका अखेर पहिलं षटक चालू असताना 3 चौकार देखील बंटी बद्रिकेच्या बॅट मधनं आलेले आहेत. आता एक डबल आलेला आहे. सामना रंगतदार होणार आहे, नक्कीच आम्हाला सांगतायत आमचे स्कोरर मित्र की रंगतदार होणार आहे, कारण चांगली गोलंदाजी त्यांची देखील आहे. यावेळेस सुंदररित्या कव्हरच्या दिशेला, यावेळेस मात्र जीत रुजारियो पासून चेंडू खूप लांब येतोय, बंटी बद्रिकेच्या बॅट बंद येतोय. या षटकातला चौथा चौकार. आता मात्र जीत रुजारियो एक स्थानिक गोलंदाजीवर पहिल्या षटकामध्ये अगदी हल्ला चढवलाय बंटी बद्रिकेने. 18 धावा पहिल्या षटकामध्ये अगदी मयूर वाघमारेवरती वसूल केलेले आहेत. आणि थोडंसं चिंतेचं वातावरण आपण पाहू शकता विक्रांत क्रिकेट संघाच्या, कारण आयकॉन मध्ये हल्ला चढवलाय बंटी बद्रिके आणि मयूर. खूप वेळा एकामेकाच्या समोर खेळलेले खेळाडू. आता मात्र अक्षय परब असणारे स्ट्राईकवर, त्याच्या समोर माथेरानचा एक स्टार गोलंदाज जीत रुजारियो. अगदी आता पाहिलं काल परवा कर्जत प्रीमियर लीग मध्ये अगदी बेस्ट बॉलरची सायकल ज्या जीतला मिळाली होती, तो जीत मेन इन फॉर्म आहे. समोर अक्षय परब आहे. 18 धावा पहिल्या षटका अखेर झालेले आहेत. अगदी 4 चौकार आणि एक डबल यावेळेस आलेले. पहिला चेंडू होता, अगदी खूप उसळी घेतलेला चेंडू, बॅटीची एज घेतोय आणि थेट जातोय यष्टीरक्षक भावेश जोरेच्या हातामध्ये. आणि पहिली विकेट अक्षय परबला परतावं लागतंय.
चेंडूवर जर आपण पाहिलं तर वेगवान चेंडू होता जीतचा अगदी आणि बॅटीची कडा घेतली आणि ते यष्टीरक्षक भावेश जोरे आणि 18 धावा झाल्या तरी पहिला विकेट येतोय. नक्कीच मयूरवरती जरी हल्ला झाला ना तरी कमबॅक केले वैभव. आता वैभव परब आलाय फलंदाजीसाठी. अक्षय परबला परतावं लागतंय परंतु आयकॉन बंटी बद्रिके अजून देखील नॉन स्ट्राईक वरच आहे. पहिल्या षटकात चांगली फलंदाजी. यावेळेस सुंदर चेंडू. काय वेग होता आणि संधी होती या ठिकाणी रनआउटची परंतु चेंडू येतोय निर्धाव. जीतने चांगला वेग पकडलाय. अगदी वेगावर स्वार झालाय. कामाला माथेरान एक्सप्रेस म्हणतात हे जीत सांगतोय. टप्पा पडल्यानंतर अगदी वैभव परबला चेंडू दिसला देखील नाही. अगदी नक्कीच कुमार शेट्टे सांगतायत ताशी 151चा वेग होता या चेंडूला. अगदी वेगवान चेंडू. नक्कीच आपण पाहू शकताय जीत रुजारियो प्रचंड फॉर्म मध्ये असलेला वैभव परबला परंतु जीत वरती हल्ला करावा लागेल. यावेळेस चांगला चेंडू. यावेळेस अस्त्र वापरला. अगदी स्लोवर वन यॉर्कर आणि या ठिकाणी चेंडू येतोय सलग तिसरा चेंडू. निर्धाव. संधी उपलब्ध होतीये. थोडस काहीतरी खूप काही मैदानामध्ये घडतंय आपण पाहू शकता. सूरज देखील आपल्या व्यासपीठासमोर पाहू शकता क्षेत्ररक्षण करतोय. वाघीलवाड्याचा खेळाडू. माथेरान टेनिस क्रिकेटमध्ये खूप सारा अनुभव. आज मात्र अनलकी होता. 2 षटकार मारले. त्यानंतर मात्र विजय पार्टेने एक अप्रतिम झेल त्याचा पकडला. आता मात्र पाहू शकता रंगतदार लढत पुन्हा एकदा जीत टू वैभव. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता. जीत रुजारियो काय गोलंदाजी करते. वेगावर स्वार झालाय. 4 चेंडू टाकले. 4 पैकी एकही कुठल्याही फलंदाजाच्या बॅटीला चेंडू लागला नाहीये. आणि बंटीला जर आपण पाहिलं तर तो इथे मात्र पिक्चर बघतोय काय या ठिकाणी बॅकसीटनी बसून असं वाटतंय. हा नक्कीच सायकल आहे. चैतन्य आम्हाला सांगतायत कर्जत प्रीमियर लीगचा बेस्ट बॉलर माथेरानचा हिरा जीत रुजारियो. यावेळेस चांगला चेंडू. आणखीन एकदा गुड लेंथ वरना. यावेळेस थोडासा कटरचा वापर केलेला आहे. काय वेग आहे जीतचा आपण पाहू शकताय. अस्त्र देखील वेगवेगळे वापरतोय. यावेळेस जीत एकदम प्राईम फॉर्म मध्ये दिसतोय. आपण पाहू शकता या ठिकाणी संमेलन कक्षामध्ये विक्रांत क्रिकेट संघाचे खेळाडू राजेंद्र देशमुख आज खेळत नाहीयेत त्यामुळे योगेश दादा थोडे नाराज आहेत. यावेळेस चांगला चेंडू पंच केलाय. अगदी पहिली धाव नक्की. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अनिकेत आखाडे खूप लांबचा प्रवास करून आलाय. चेंडू उचललाय परंतु हातात न सुटलाय. एकच धाव. 1 धावेच्या साहाय्याने धावफलक आता मात्र कुठेतरी आलतोय. 19 धावा या षटकामध्ये जीतने आतापर्यंत एकच धाव दिलेली आहे आणि एकच धावेचे षटक. अगदी पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर जीतने अवघ्या 1 रनाची ओढ टाकली आणि धावसंख्या फक्त 19 धावांपर्यंत पोहोचली. अगदी आपण पाहू शकता दुसरा आयकॉन आता गोलंदाजी झालाय. माथेरानचा आयकॉन जीत रुजारियो काय गोलंदाजी केली. अवघ्या 1 धावेचं षटक. त्यानंतर मात्र आता दुसरा आयकॉन सूरज पाटील पनवेल तालुक्यातील वाघीलवाडा या संघातना खेळणारा. अगदी यावर्षी गेल्या वर्षापासून प्रचंड फॉर्म मध्ये आहे तो. मोठे मोठे षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध परंतु समोर त्याच्या आहे वैभव परब. यावेळेस चांगला चेंडू होता. लेग साइडला पंच केला आणि हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. बंड्या बॉय चषक 2025 वैभव परबच्या बॅट वरनं आयकॉन वरती आलाय षटकार. अगदी जर आपण पाहिलं तर 25 धावा धावफलकावर लागल्या आहेत. यावेळेस मात्र सूरजवरती हल्ला चढवला वैभव परबने. पुन्हा एकदा शॉट बॉल होता. अगदी पंच केला त्या ठिकाणी. अमर आहे परंतु चेंडू ट्रॅव्हल होतो का काय. क्षेत्ररक्षक आलाय खूप लांबना परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. या दरम्यान 2 धावा पूर्ण आणि तिसरी धावेचा देखील प्रयत्न होता परंतु 2च धावा. 2 धावेच्या साहाय्याने 27 धावा. तिसरं षटक चालू असताना
पहिल्या षटकात हल्ला झाला, दुसऱ्या षटकामध्ये जीतने कमबॅक करून दिलं, परंतु आता पुन्हा एकदा वैभव परब स्ट्राईक करतो. नक्कीच ज्या संघ खेळत असतील त्यांना कालच सांगण्यात आलं की सर्व त्यांचे खेळाडू कक्षातूनच बॅटिंगसाठी गेले पाहिजेत. अगदी शिस्तबद्ध आयोजन नियोजन. बंड्याभाऊ चषक पहिल्यांदाच आपण माथेरान टेनिस क्रिकेटमध्ये कुठली स्पर्धा 3 दिवस लाईव्ह आपण पाहतोय. प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, पर्यटक या स्पर्धेला पाहण्यासाठी. यावेळेस सुंदर चेंडू होता, आता मात्र बंटी बद्रिकेला तब्बल 9 चेंडू नंतर स्ट्राईक भेटते आणि यावेळेस 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या होती ती 28 धावा धावफलकावर लागल्या आहेत. जीत रुजारियो काय गोलंदाजी आपण वेळोवेळी पाहिलंय. माथेरानचा हिरा अगदी सर्व ठिकाणी जाऊन माथेरानचं नाव रोशन करतोय. जीत रुजारियो असेल, अजय भस्मा असेल, अगदी 2 खेळाडू जर आपण पाहिलं, विजय आखाडे देखील नक्कीच. विजय आखाडे, संदीप वीर अगदी माथेरान टेनिस क्रिकेटमध्ये खेळत असताना माथेरानचं नाव खूप दूरवर यांनी नेऊन ठेवलेलं आहे. यावेळेस चांगला चेंडू स्लोवर वन टाकलाय, अगदी बाहेरच्या दिशेला टाकला चेंडू, ऑफ कटर होता हा अगदी, आणि हा चेंडू येतोय निर्धाव. मी विनंती करतो बंडेबॉयज बी आणि SP11 आपली लिस्ट लवकरात लवकर या ठिकाणी जमा करायची. युट्यूब लाईव्ह आहे, आपल्याला काल देखील कुमारने विनंती केली होती. युट्यूब लाईव्ह आहे, या ठिकाणी आपली लिस्ट लागते. यावेळेस चांगला चेंडू अगदी त्याला ढकललाय डीप मिड विकेट वरना. अनिकेत आखाडे पुन्हा एकदा आलाय खूप लांबना, जास्त प्रवास करायला लागल्यामुळे कदाचित पिंट्याने कव्हर द्यायला बोलतं, परंतु तिकडे पिंट्या उभा राहिला नॅशनल अँथम साठी असं वाटत होतं. या दरम्यान मात्र रनआउटची विकेट परतावं लागते. वाजते सुंदर पाटील आला, परंतु पाटील नाही पण धीरज भोईर नक्की आलाय. अगदी नवी मुंबई परतील धारावी ब या संघाला बिलॉंग करणारा, गेल्या वर्षी यावर्षी ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये आपल्या बॅटिंगचा जलवा देखील त्यांनी दाखवला होता. धीरज भोईर यावेळेस सुंदर चेंडू आणि त्या ठिकाणी त्याला ढकलला, अगदी ऋषी झोरेच्या वरना चेंडू ट्रॅव्हल होतोय. मयूर वाघमारे सुंदर क्षेत्ररक्षण करतोय, परंतु 2 धावा काय अडवू शकणार नाहीये. 32 धावा 2 धावेच्या साहाय्याने धावफलकावर लागले आहेत आणि तिसरे षटक देखील घोषित होते. येणारे चेंडू असणारे ते 18 आणि जिंकण्यासाठी गरज असणारी 19 धावांची. 12 चेंडू आणि 19 धावा. माफ करा, लक्ष चेक करत होतो मी. नक्कीच आज खुश दिसतोय तनुज. काल संध्याकाळी टेन्शन मध्ये होता अगदी, आता ते काल उल्हासनगरच्या ऐकून होते. उद्या नक्कीच घोरसईचा संघ आपल्याला इथे खेळताना दिसणार आहे. लढत आपल्याला पाहायला मिळेल. विक्रांत क्रिकेट संघ त्यांच्या विरोधात गोल्डन स्टार. अगदी स्थानिक क्रिकेट मधले दादा संघ, बंड्या बॉस क्रिकेट संघ आयोजित शरद शिंदे कैलासवासी शरद शिंदे मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा बंड्या बॉस चषक 2025 10वं वर्षाचं आयोजन. 2 आयकॉनची स्पर्धा. 2 आयकॉनच्या स्पर्धेमधली एक रंगतदार लढाई आपल्याला दुसऱ्या दिवसात पाहायला मिळते. दुसऱ्या दिवशीचा पहिला सामना एकदम मैदानात गरमी आहे त्यापेक्षा जास्त गरम असा सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. कारण 12 चेंडू 19 धावा आणि स्थानिक गोलंदाजी करेल मयूर वाघमारेकडे नक्कीच एक षटक असणारे, महत्वाचं षटक असणारे. अगदी आपण जर पाहिलं मयूरचा सामना कशा प्रकारे करेल बंटी बद्रिके, धीरज भोईर. बारा चेंडू 19.
12 चेंडू 19 धावांची गरज आहे. समोर आहे मयूर वाघमारे, रायगड प्रीमियर लीगचा या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज प्रचंड फॉर्म मध्ये असलेला खेळाडू. त्याच्या समोर आहे धीरज भोईर. अगदी आयकॉन जरी आज खेळत असला तरी तो ग्रामीण क्रिकेटमध्ये तो देखील प्रचंड फॉर्म मध्ये एक वेगवान गोलंदाजीसाठी मानला जातो. आपली गोलंदाजी यावेळेस देखील चांगली केलेली आहे त्यांनी. यानंतर आपण पाहू शकता खेळताना दुसरे दोन आयकॉन. चांगला चेंडू तेवढा सुंदररित्या कव्हरच्या दिशेला अगदी क्लासिकल फटका धीरज भोईरच्या बॅट मधला हा येतोय. बंडाबॉय चषक 2025 मधला दणदणीत चौकार. थोडासा इम्प्रेसिव्ह करू शकलेला नाहीये. आपण जर पाहिलं मागच्या पहिल्या षटकात देखील त्याच्यावर बंटी बद्रिकेने आला चढवला. आता मात्र गरज आहे 12 चेंडू 19 धावा, वेगवान गोलंदाजी, त्याला चांगली गोलंदाजी करायला लागेल. परंतु पहिल्या चेंडूवर धीरजने अगदी क्लासिकल ओव्हर द कव्हर ऋषिकेश जोरेच्या डोक्यावरनं एक क्लासिकल फटका वन बाउन्स बाउंड्री आलेली आहे. यावेळेस चांगला पंच केला त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव मिळाली असती परंतु चुकीचे धाव बंटी घेणार नाही. त्याला माहिती शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला थांबायचंय. येणारे 10 चेंडू जिंकायसाठी गरज असणारे 15 धावांची. नक्कीच आपण पाहिलं 10 चेंडू आणि 15 धावा, रंगतदार लढाई. मयूर वाघमारे समोर आहे, धीरज भोईर नॉन स्ट्राईकला बंटी बद्रिके. दोन्ही आयकॉन गोल्डन स्टारचे अजून साबूत आहे. यावेळेस सुंदर फटका समोरच्या दिशेला, हेलिकॉप्टर आणि थेट समालोचन कक्षामध्ये हाल आहे षटकार. नऊ चेंडू 9 धावा. अगदी जर पाहिलं तर सील केलेला आहे सामना. धीरज भोईरने 2 चेंडूंमध्ये एक षटकार एक चौकार मारलाय. सुंदर फटका, अगदी यॉर्कर चेंडू होता तेवढा सुंदररित्या कव्हरच्या दिशेला ढकलला. विजय आखाडे आहे ते क्षेत्ररक्षण केले परंतु एक धाव मिळालेली. येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये 8 धावा. रंगतदार लढाई जर झाली असती, चांगली गोलंदाजी मात्र याचा आयकॉन मयूर वाघमारेकडनं व्हायला हवी होती परंतु इम्प्रेसिव्ह करू शकलेला नाहीये. फलंदाजीत देखील एकही धाव त्याच्या बॅटमधनं आली नाही. गोलंदाजीमध्ये देखील खराब कामगिरी. कारण अगदी 9 चेंडू त्याने टाकलेत आणि 27 ते 28 10 चेंडू टाकलेत आणि 28 धावा त्याने आता 29 धावा आतापर्यंत त्याने दिलेल्या आहेत. यावेळेस सुंदर फटका अगदी त्या दिशेला कव्हरच्या दिशेला टार्गेट केलेला आहे. विजय आखाडे तिथे आहे, कर्जत प्रीमियर लीगचा बेस्ट फिल्डर आहे परंतु सामना कुठेतरी हळूहळू आपल्या ताब्यात घेतलाय असं वाटतंय गोल्डन स्टार क्रिकेट संघाने. कारण दोन्ही संघांमधली रंगतदार लढाई आपल्याला पाहायला मिळणार होती. दोन्ही चांगले संघ, दादा संघ, परंतु येणारे 7 चेंडू जिंकायसाठी 7 धावांची गरज असणार आहे. यावेळेस स्लोवर पण टाकलेला आहे. चांगला चेंडू, पंच आहे त्या ठिकाणी. पंच सांगतायत हा वाईड आहे. वाईडच्या साहाय्याने आमच्या स्कोअर मध्ये सांगतात धावसंख्या झाली होती 45 45 धावा. यावेळेस चांगला चेंडू परंतु एक धाव काय थांबवू शकणार नाही. 22 जोरे वेगाने चेंडूवर आला होता. लेग बायच्या स्वरूपातली पंच सांगतात लेग बायची एक धाव. दोन्ही आयकॉन त्यांचे साबोदेर. विजय आखाडे गोलंदाजी करताना दिसेल आपल्याला. 6 चेंडू 5 धावा. 6 चेंडू 5 धावा. विक्रांत क्रिकेट संघ अजूनही कमबॅक करू शकतो. आयकॉनचा विकेट मिळाला तर विजय आखाडे चांगली गोलंदाजी यावर्षी आपण त्याला करताना पाहिलंय. बंडाबॉस बी आणि SP11 आपल्या खेळाडूंची नावं अजून देखील आलेली नाहीयेत. आलेली आहेत आणि सबमिट झालेली आहेत. अगदी आपण याचा आयकॉन पाहू शकता. बंड्या बॉयज बी मध्ये राकेश प्रभू, विश्वनाथ जाधव,
आणि सर्व जे संघ आहेत त्यांचे खेळाडू आहेत ते इथं खेळाडू कक्षामध्येच बसणार आहेत. मयुरेश कदम या सामन्यामध्ये पुढच्या सामन्यामध्ये बहुतेक आपल्याला समालोचन करताना दिसतील. चांगला फटका आहे त्या ठिकाणी सूरज आहे, परंतु हा विजयी षटकार आलेला आहे धीरज भोईरच्या बॅट मधनं आणि या सामन्यात विजय झालेला आहे गोल्डन स्टार क्रिकेट संघ. करताना 5 विकेट ज्याने घेतल्या तो धीरज भोईर धारावीचा खेळाडू माथेरानमध्ये खेळताना आज आयकॉन या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होणार आहे धीरज भोईर. विनंती करतो लवकर आपला मॅन ऑफ द मॅच घ्यायचे धीरज भोईर. चंदुदादा मामुनकर यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल ते धीरज भोईर याला. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 17 धावा आणि तब्बल 5 विकेट आपल्या 2 षटक टाकत असताना घेतल्या धीरज भोईर आज आयकॉन गोल्डन स्टार क्रिकेट संघामध्ये खेळताना.